आता मुळातच हे जे आक्रमण झालेलं आहे सुरतेवर शिवाजी महाराजांनी केलेलं हे 2 वेळेला झालेलं आहे. एक आहे 1664 मध्ये आणि एक 1670 मध्ये. 1664 मध्ये ज्या वेळेला त्यांनी आक्रमण केलं तेव्हा तिकडे ईस्ट इंडिया कंपनीचं कोणतंही सरकार नव्हतं किंवा त्यांची कोणती सत्ता नव्हती. इंग्रज होते तिकडे, डच होते, त्यांच्या वखारी होत्या आणि ते व्यापारीच होते, त्यामुळे ते तिथे होते, पण त्यांची सत्ता नव्हती. सत्ता होती ती मुघलांची, औरंगजेबाची. औरंगजेबाचं त्या ठिकाणी या बाजारपेठेमधून त्याला खंडणी मिळत असे, त्याला त्या ठिकाणी महसूल मिळत असे. तो जवळपास एका वर्षाला 12 लाख इतके रुपये त्याला मिळत असत तेव्हाच्या काळातली. म्हणजे आज सुद्धा 12 लाख ही रक्कम आपल्यासाठी मोठीच आहे. तेव्हाच्या काळात वर्षाला 12 लाख इतकी रक्कम मिळत असे आणि ती रक्कम ती काय सत्कार्यासाठी किंवा भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी वगैरे वापरली जात नव्हती. ती त्याच्या स्वतःच्या परिवारासाठी वापरली जात होती. त्याची जी बहीण आहे औरंगजेबाची जहारा, तिला हे पैसे जे आहेत ते दिले जात होते. तिला हे सगळं उत्पन्न जे आहे ते लावून दिलेलं होतं. हे उत्पन्न तिला मिळेल. पण त्या औरंगजेबाला धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आक्रमण केलं.